स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आता आपण आहे ना पुण्याला निघलेलो आहे. त्याच्यामुळं सकाळी लय घाई गडबड झाली, डबा वगैरे पॅक करायला नाही का. तर आता निघतोय, चला भेटू मग डायरेक्ट. अधीर मन झाले मधुर घन आले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले अधीर मन झाले. मंडळी आत्ताच आपण आहे ना पोचलोय पुण्यात, हॉस्टेलला आलोय. तर 2-2.5 तास लागले यायला यार. मोका ट्रॅफिक आहे राहो. काहीतरी करायला पाहिजे सरकारने या ट्रॅफिकसाठी. याच्यात 1-1.25 तास लागायला पाहिजे मला पुण्यात यायला घरून. तिथं 2-2.5 तास लागतं ते. आणि ते पुण्यात काय ते सायकलचं काय कॉम्पिटिशन चालू आहे काय, त्याच्यामुळे सगळे रूट हे सगळे चेंज करून टाकलेत. अवघड आहे. आता झोप आली मला, पण आता इव्हिनिंग ड्युटी आहे, ड्युटीला जावं लागेल. चला मम्मीने दिलेला डब्बा वगैरे खाऊ आणि फ्रेश होऊ आणि मग जाऊ ड्युटीला. चला चला मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता. आणि आता आपण चाललोय इव्हिनिंग ड्युटीला. तर चला जाऊ. नाही वाटत ड्युटीला, घरच्या आठवण येते. घरून आलोय ना, त्याच्यामुळं होम सिकनेस. जावं लागेल, कर्मभूमी. चला मित्रांनो, आपली ड्युटी झालेली आहे आता. अरे यार, माईक पडला. माईक फुटला बिटलं तर नाही ना भाऊ? कॉस्टली रे बाबा. ड्युटी झालेली आता आपली. तर मास्क खाली पडला. काय चाललंय आयुष्यात. तर मित्रांनो चला, आता ड्युटी झाली आहे, चिल गेली ड्युटी. 2 स्टेबल पेशंट होते. तर चला आता जाऊ जेवायला वगैरे मस्तपैकी. आणि कंटेंट शोधू रे. कंटेंट सापडत नाही रे. मेसेज करा मला जर काही कंटेंट असं तुमचं टॉपिक्स असतील काय बोलायला तर. हा चला मित्रांनो, ड्युटी झाली आहे आणि आता हॉस्पिटलमधून बाहेर आलो. तर अचानक एवढी थंडी वाजायला लागली ना, यांच्या थंडीने परत जोर धरलाय बरं का. आजारी पडायचे लक्षण आहे. काळजी घ्या भाऊ, काळजी आहे तुमची, मला काळजी आहे भाऊ. तुमच्या माझ्या भावांची काळजी आहे मला, त्याच्यामुळं काळजी घ्या. थंडीला वाढली आहे गावाकडे तर भयान थंडी आहे. आणि आता पुण्यात आल्यावर पण कळतंय की पुण्यात पण मोकार थंडी झाली. चला भावांनो, काळजी घ्या फक्त. तर नमस्कार मित्रांनो, ड्युटीवर आलतो, जरा फ्रेश वगैरे झालतो आणि आता जेवण करायचं होतं. पण काय झालं, घरून आलतो ना आपण, तर डब्बा आणला होता मी. आणि मी फक्त मम्मीने बांधलेल्या चपात्याच घेऊन आलो, चपात्या आणि भाकरी. डब्बा घरीच विसरला. तर मम्मीने ना फोन करून असल्या मला शिव्या दिल्या, अक्कल ध्यानावर नाही तुझं, ध्यान कुठं असते हे ते. पण आता आपल्याक भाकरी आणि चपाती अवेलेबल होती, त्याच्यामुळे बाहेरून थोडी भाजी आणली पार्सल. चला आता ते खाऊन घेऊ. काय करणार आहे, नशिबातच नव्हता तो डबा. बटाट्याची भाजी होती राव, आवडती भाजी बटाट्याची. चकल्या होत्या मस्त. चला आता ही हॉटेलची भाजी खावं लागेल, पण ॲटलिस्ट भाकरी तरी आहे माझ्यासोबत. तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता साहेब, जाऊ दे, इग्नोर करा. आपले काय बोलत होतो, ब्लॉग एडिट करायचे आणि त्याच्यानंतर झोपूया. दिवसभर लय दगदग झाली आज. घरून आलो, ड्युटी झाली. साहेब काय आहे तुमचं म्हणणं, काय आहे? हा, बाटली बिटली दाखवताय मध्ये. थकलोय आयुष्य. हा, चाललंय एक एक दिवस पुढे पुढे चाललाय. बरं, तो पुण्यात आता काय चालू आहे, पुणे मॅरेथॉन बद्दल काय वाटतं? लास्ट दिवस आहे आजचा, आपण गेलो नाही. हा, आपले पोरं होते, आपले रुबी हॉलचे तिथे सगळे पोरं होते. आपल्या पोरांनी लय मजा केली, आपल्याला आपल्या नशिबात नव्हते ते. काय काय मजा केली? मग जायचे मस्त आहे, ॲम्ब्युलन्स मध्ये मस्त खायचे प्यायचे झोपायचे हॉटेलला. हो, मजा नाही. आपण हेल्थ केअर प्रोफेशनल्स आहे. त्यांच्या त्या बाहेरच्या देशातल्या लोकांना त्यांनी सर्व्हिस पण प्रोव्हाइड केली. हा, मेडिकल हेल्थ केअर मेडिकल हेल्थ केअर सर्व्हिस रे भाई. दुसरी कसली सर्व्हिस देतात? तर चला वावड ब्लॉग एडिट करतो. तर मंडळी, ब्लॉग वगैरे एडिट झालाय आणि आपला आजचा ब्लॉग आहे ना, उद्या सकाळी 8 ते 10च्या दरम्यान येणार आहे आपले सगळे ब्लॉग्स आता. कारण रात्रीचा टाइम जातो रे, 12-1, झोप पण व्यवस्थित होत नाही. मग सकाळचा पूर्ण नेक्स्ट डे पण सगळा वेस्ट होऊन जातो, झोप नाही झाली कम्प्लीट तर. त्याच्यामुळं असा निर्णय घेतला मी की सकाळी 8 वाजता आजचा ब्लॉग उद्या सकाळी 8 ते 10च्या दरम्यान येऊन जाईल. तर मंडळी, असंच सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पाठवा. आणि भेटूया आपण
नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटेंट नाही भेटत रे. कंटेंट आता मला आहे ना त्याच्या आहे ना एक कोणाची तरी भेट घ्यावाच लागणार आहे त्यासाठी, एखाद्या मोठ्या कंटेंट क्रिएटरची. तर चला बघू काय होतंय ते. आयुष्यात दुसरं पण बरंच काय काय चालू आहे ते सांभाळून आपलं सगळं कडेला न्यायचंय. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.